बऱ्याचशा सूचना दिल्या गेल्या, त्या सूचनांची आपण अंमलबजावणी करतोय. त्याचबरोबर 21 तारखेला आपण कॉपीमुक्त अभियानाची शपथ ग्रहण केली सर्व विद्यार्थी शिक्षकांनी. त्याचनंतर आपण शाळा स्तरावर शिक्षा सूचीचं देखील वाचन झालेलं आहे. मग शिक्षा सूची असतील किंवा विद्यार्थ्यांच्या सूचना असतील किंवा ज्याला आपण म्हणतो हॉल तिकीटवरच्या सूचना, उत्तरपत्रिकेवरल्या सूचना यांचा देखील आपण कार्यक्रम अतिशय सुंदररित्या घेतलेला आहे. त्याचबरोबर काल आपण मंडळामार्फत जे काय 10वीचा पेपर कसा सोडवावा सर्व विषयाच्या बाबतीमध्ये मंडळाने एक व्हिडिओ पाठवला होता, त्याचं देखील आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दाखवलेलं आहे. आणि आज अत्यंत महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी आज घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी, आहार असेल, झोप असेल किंवा ज्याला आपण म्हणतो आरोग्याची काळजी कशी घ्यायची याचं मार्गदर्शन करण्यासाठी. सर्वांना गुड मॉर्निंग. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तेलवेकर सर आणि आपल्या शाळेतील शिक्षक वृंद यांनी मला आरोग्यावरती बोलण्याची पुन्हा एकदा संधी दिली, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. आज गेल्या वेळेपेक्षा सर जास्त पट दिसतोय आणि जेवढं जास्त पट तेवढं जास्त उत्साह असतो बोलण्यामध्ये. तर आजचा विषय आपल्यासाठी होता की परीक्षा आणि त्या काळात किंवा त्याच्या आधी या दरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यायची. थोड्या वेळामध्ये तुम्हाला मी याविषयी माहिती सांगेन, तर सर्वांनी या गोष्टी समजून घ्या. आणि आता इथून पुढं भरपूर परीक्षा आहेत, 10वीची परीक्षा येईल, जे काही 8वी 9वीत असतील त्या मुलांना पुढं अजून एक्झाम भरपूर द्यायच्या आहेत. पुढं कॉलेज लेवलच्या, युनिव्हर्सिटी लेवलच्या परीक्षा असतात. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टींचा उपयोग होईल अशा पद्धतीची मी काही एक माहिती सांगेन. तर परीक्षा हा भाग आपण खूप तणावाने घेतो. म्हणजे मी पण ज्यावेळी यामध्ये होतो, वर्गात होतो, त्यावेळी शाळेतली एखादी एक्झाम असली किंवा एखादी चाचणी परीक्षा किंवा एखाद्या जरी एक्स्ट्रा टेस्ट घ्यायची म्हणली तर असं एकदम आबाळ कोसळल्यासारखं आपलं वर्तन असतं. तर पहिल्यांदा म्हणजे आपण परीक्षेला निगेटिव्हली घेतो, बरोबर आहे ना. आज उद्या परीक्षा आहे म्हणल्यानंतर ह्यातले सगळे लोक तणावातच असणार आहे, कोण रिलॅक्स मी निवांत आहे असं कोण म्हणणार नाही. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला परीक्षेला पॉझिटिव्हली घ्यायला शिकलं पाहिजे. पॉझिटिव्हली घ्यायचं म्हणजे काय की त्याची तयारी करायची. 2 प्रकारचे अप्रोच असतात प्रत्येक गोष्टीकडं बघण्याचे. एक म्हणजे घाबरण्याचा अप्रोच, म्हणजे समजा तुमच्या समोर एखादा वाघ आला किंवा तुमच्यासमोर एखादी अडचणीची समस्या उभा राहिली तर 2 प्रकारच्या रिॲक्शन्स असतात. एक म्हणजे पहिल्यांदा तुम्ही घाबरणार, ती बऱ्यापैकी सर्व लोकांची ती असते. आणि दुसरी असते की त्याला फेस करण्यासाठी मला काय ॲक्शन घ्यायला पाहिजे ह्याविषयी विचार करणार. ह्या पहिल्यांदा सर नॅचरली बॉडीचं मेकॅनिझम आहे की कुठल्याही अचानक वेगळ्या परिस्थितीला बॉडी घाबरण्याच्या पद्धतीने रिॲक्ट होते. पण तुम्ही रिव्हर्स होऊन लवकर त्यावरती कसं कमांड घेता ह्यावर तुमच्या सक्सेसचा किंवा त्या गोष्टीला सॉल्व्ह करण्याचा तुमची क्षमता निर्माण होत असते. मग ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे ही गोष्ट म्हणजे उद्या परीक्षा आहे किंवा आपल्या 1 महिन्यानंतर बोर्डाची परीक्षा आहे, तर आपल्याला हा निगेटिव्ह पॉईंट नाही, हा आपला पॉझिटिव्ह पॉईंट आहे की आपण 10वीची परीक्षा देतोय, 10वीच्या बोर्डाच्या एक्झामला फेस करतोय, आपण आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा पार करतोय. तर त्यासाठी माझं मॅनेजमेंट कसं, त्यासाठी मला तणाव आला नाही पाहिजे, माझी शारीरिक प्रकृती चांगली राहिली पाहिजे, ह्यासाठी मी प्लॅनिंग करणं, त्यावर अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन करणं, ह्या गोष्टींना म्हणायचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. मग आता आपण पहिल्यांदा एक आहाराविषयी बोलूया, नंतर आपण त्यातील एकंदरीत ताणतणाव किंवा मानसिक आरोग्य ह्याविषयी चर्चा करूया. तर जनरली आत्ता जी पिढी आहे, मॉडर्न पिढी आहे, नवीन मुलं आहेत, खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णपणे चुकीच्या असतात. त्यामध्ये प्रथमतः जंक फूडवरती जास्त भर असतोय. जंक फूडमध्ये काय ते बेकरी पदार्थ येतात, आपण बाहेर गोबी मंचुरियन खातो, वडापाव खातोय किंवा अजून भरपूर पावभाजी असेल, मिसळ, जे डबल ट्रिपल टाईम तेल वापरलं जातं आहे त्याच्यापासून आपण पदार्थ खातोय, बरोबर आहे ना. घरी पण आपण काय करतो, घरचे पदार्थ टाळायचा प्रयत्न करतो आणि आपण मॅगी खाणं किंवा जे बाहेर पॅकिंगमध्ये मिळतं आहे कुरकुरे असेल किंवा हे बाकी पदार्थ, जे पदार्थ तुमच्या शरीरामध्ये साठून राहतात, जे लवकर डायजेस्ट होत नाहीत आणि या इनडायजेशनमुळं तुमच्या मेंदूच्या क्रियाशीलतेवरती परिणाम होतो. मग आपण जो आहार खातोय, भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की मनुष्य ज्या प्रकारचा आहार घेतो त्या प्रकारचा तो बनतो. म्हणून भगवद्गीता शाकाहाराला प्रमोट करते. कारण त्यांना म्हणायचं चांगला सात्विक माणूस जर निर्माण करायचा असेल तर त्यांना शाकाहार घेतला पाहिजे, जेणेकरून तो सात्विक व्यक्ती होईल, बरोबर आहे. आहाराचे पण त्याचाच परिणाम आहे की आपण जे खातोय त्याचा आपला परिणाम होणार आहे, त्या आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीवरती आणि मेंटल स्टेबिलिटीवरती परिणाम. मी शब्द बोलते ते कळते ना तुम्हाला, समजलं नाही तर विचारा मला की बाबा हा शब्दाचा अर्थ काय. आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीवरती आणि मेंटल स्टॅबिलिटीवरती म्हणजे मानसिक स्थैर्यावरती किंवा स्थिरतेवरती याचा परिणाम होतो. तर आता
आपण काय खातोय हे कळालं आपल्याला. मग आता हे खायचं नाही आहे, कारण आपण जे खातोय वडापाव असू दे, मिसळ असू दे किंवा डबल तळलेले कुठलाही पदार्थ असू, जो घरी पण असू दे, त्याचं एकदम कमी प्रमाणात सेवन केलं पाहिजे. पूर्णपणे तुम्ही बंद करा असं मी कधीच म्हणणार नाही. विद्यार्थी दशेमध्ये तुमचा मेटाबॉलिक रेट जास्त असतो, म्हणजे चयापचय क्रियाचा जो रेट असतो ना, तो ह्या तुमच्या 18 वर्षापर्यंतच्या वयामध्ये जास्त असतो. त्यामुळे तुम्ही कितीही खाल्लं ते सगळे बऱ्यापैकी बारीक आहेत. तुमच्या एवढं आम्ही खाल्लं तर आम्ही एकदम तब्येतीने जाड हो, कारण आमचा तेवढा रेट मेटाबॉलिक रेट कमी झालेला असतो, डाऊन झालेला असतो. तुम्हाला काय वाटतं की मी एवढं खातो तरी माझी तब्येत नाही, म्हणजे मी खाणं सगळं बरोबर आहे. पण एकंदरीत तुमच्या गट्समध्ये किंवा पोटामध्ये भरपूर आजार समाविष्ट होतात आणि पुढं वाढत्या वयामध्ये एक एक गोष्टी निर्माण होत असतात. म्हणजे कोणताही आजार हा लगेच निर्माण होत नाही. हळूहळू शालेय जीवनामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये जे आपण सवयी लावून घेतो त्याचा परिणाम होऊन पुढं आपल्याला त्याचा त्रास होतोय. तर आहारामध्ये तुम्हाला परीक्षेला जायचं आहे, 1 महिना आधी परीक्षा आहे. आता मी जर 10वीच्या मुलांविषयी स्पेसिफिक बोलेन की तुम्हाला 1 महिना अजून आहे वेळ परीक्षेला, तर तुमच्या ज्या सवयी असतील, ज्या सवयी तुम्हाला चुकीच्या वाटतात, ते खाल्ल्यानंतर तुम्हाला भारी वाटतंय, म्हणजे तुम्ही थोडं कुरकुरे खाल्ल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतंय अजून. पण त्या गोष्टीमध्ये एक चुकीचा पॉईंट काय असतो की तुम्ही कुरकुरे खावा, मॅगी खावा, काय खावा, त्यानं एक थोड्या वेळासाठी सॅटिस्फॅक्शन मिळते, म्हणजे तुम्हाला थोड्या वेळासाठी आराम वाटतो, नंतर परत भूक लागते, परत तुम्ही शिफ्ट होता, दुसऱ्या पदार्थ शिफ्ट होताय. ह्यानं काय होतं की तुमच्या पोटामध्ये जे चांगले जंतू आहेत, जे तुम्हाला मेंटली एकदम ॲक्टिव्ह ठेवणार आहेत, ते कमी होतात आणि हळूहळू तुम्हाला आळस यायला चालू होतोय. मग आळसाचा परिणाम कशावरती होतोय? अभ्यासावरती होतोय. तुम्हाला अभ्यास करण्याची आवड वाटत असतं की आता परीक्षा आहे, मला अभ्यास करायचा आहे, तुमची इच्छा होत नाही म्हणून तुम्ही स्ट्रेसमध्ये जाता, तणाव घेताय मग परत त्या गोष्टीचा. पण सुरुवात कुठनं होते या गोष्टीची? म्हणजे खाण्यापासून. समजते का मला काय म्हणायचं आहे? तर 10वीच्या मुलांसाठी मी सांगेन की इथून पुढे 1 महिना तुमच्या खाण्यामध्ये पहिल्यांदा मांसाहाराचं वगैरे पूर्णपणे वर्ज्य करा. घरात सांगा की बाबा मांसाहारामुळं आपल्याला मेंदू सक्रिय राहत नाही आहे, आपल्याला ॲक्टिव्हिटी, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी राहतात, आळस येतोय, तर मला फ्रेश राहायचं आहे, त्यासाठी मला शाकाहारी पदार्थावरच खाणार आहे. त्यानंतर खाऊ शकता तुम्ही जे खातात ते. त्यानंतर दुसरी गोष्ट, भरपूर पाणी पिणे. आपल्या वजनाच्या प्रमाणात पाणी आपल्याला प्यायला लागतं. जनरली आपण सांगतो की 2.5 ते 3 लिटर पाणी पिलं पाहिजे, पण या थंडीच्या दिवसांमध्ये जर 3 लिटर पाणी पिलं तर वॉशरूममध्ये जास्त वेळ जाईल. तर आपल्या वजनानुसार तुमच्या वयाच्या मुलांना, ज्यांचं वजन 40 ते 50 किलोच्या आसपास आहे, त्यांना 2 ते 2.5 लिटर पाणी सफिशियंट आहे. पण एवढं पाणी पित नाही आपण. आज सकाळपासून इथं बसलेल्या कितीतरी मुलांनी पाणी पिलंच नसेल, किंवा एखादा ग्लास किंवा एखादा वाटी पाणी पिलं असेल. आता वाजलं तरी 11, म्हणजे ॲक्च्युली 10 ग्लास रूल आहे. 10 ग्लास पाणी पिलं पाहिजे असं म्हणतात, म्हणजे हे म्हणतात, आरोग्यशास्त्रज्ञ म्हणतात की 10 ग्लास पाणी पिलं पाहिजे, त्यातले 4 ग्लास पाणी हे सकाळी 12पर्यंत पाहिजे. आता इथं असलं कोणच 4 ग्लास पाणी पिलं नसेल सकाळपासून, म्हणजे मी पण पिलं नाही आहे, बरोबर आहे ना? म्हणजे आपण आपल्या बॉडीला पाणी काय करतं, सगळं वॉशआउट करतं, बॉडीमधले टॉक्झिन्स बाहेर काढायचा प्रयत्न करतो, आपला घाम येतो, आपल्याला युरिनेशन होतंय, हे सगळं काय आहे तर आपल्याला टॉक्झिन्स मटेरियल बॉडी बाहेर काढते. जर समजा आपला एक सोर्स आहे जो आपले टॉक्झिन मटेरियल बाहेर काढणार आहे आणि त्याला आपण कमी प्रमाणात देतो, डिहायड्रेट करतोय बॉडीला, तर याचा परिणाम काय होतं की शरीरामध्ये टॉक्झिन साठून राहतात आणि त्याचा परिणाम काय होतो, आपला आळस येतोय. प्रत्येक गोष्ट बघा, सगळ्यात शेवटी स्वरूप आहे ते आळसाच आहे, आणि आळस आल्यानंतर तुम्हाला अभ्यासाची ॲक्टिव्हिटी, तुमच्या एनर्जी राहणार नाही. मग तुम्ही काय म्हणताय, मला इच्छा होत नाही. इच्छा का होत नाही, तर तुमच्या शरीरात आळस भरलाय, तुमच्या मेंटल पूर्णपणे तुम्ही तणाव घ्यायच्या आधीच आळशी झालाय, मग तणाव येतोय, अभ्यास होत नाही म्हणून, बरोबर आहे ना? मग पाणी किती महत्त्वाचं आहे बघा, की पाणी तुम्हाला बॉडीला पूर्ण दिवसभरामध्ये फ्रेश ठेवेल. त्यानंतर दुसरा पदार्थ कोणता येतोय, आपल्या हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्या ह्या सर्व प्रकारच्या विटॅमिन्सने युक्त असतात. जनरली फेरस असतं, म्हणजे लोह असतंय, बी कॉम्प्लेक्स असतंय. त्यामुळे काय होतं, हे सगळे छोटे छोटे घटक आहेत, विटॅमिन्स, मिनरल्स आहेत, छोटे छोटे घटक हे आपल्या रक्तनिर्मितीसाठी गरजेचे असतात. त्याचबरोबर आपल्याला मेंदूला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी जे घटक असतात ते त्यामध्ये असतात. त्यामुळं जी लोक फळं खातात, हिरव्या पालेभाज्या खातात, त्यांचे मेंदू जास्त सक्रिय राहतोय, बरोबर आहे ना? आणि जी लोक असं डेड म्हणतो ना, फूड म्हणतो ना, ज्या प्रकारे, म्हणजे वडापाव हा तळलेला, डबल ट्रिपल तळलेला, तेलात तळलेला पदार्थ आहे, तो डेड फूड आहे. ते खाल्ल्यानंतर माणसाचा ॲक्टिव्हिटी मेंदूची कमी होते. इथं कोण जर समजा लग्नाच्या कार्यक्रमात जेवला, समजा मसालेदार खाणं आला, तुम्हाला 1 तासभर गुंगीत राहता तुम्ही, किंवा झोप येते, आल्याला भरपूर लोक येऊन झोपतात. त्याचं कारण काय, की ते पूर्णपणे तुमच्या मेंदूवरती आवरण निर्माण होतं, की तुम्हाला डायजेशनसाठी सगळा ब्लड फ्लो जातो, मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, आणि ह्याचा परिणाम की आपल्याला ॲक्टिव्हिटी आपल्या कमी होतात. मग समजा 10वीच्या परीक्षेला चाललोय, आदल्या दिवशी घरी कार्यक्रम आहे म्हणून जोरदार जर जेवलो आपण, तर आपला अभ्यास होईल काय? नाही होणार. तर आपल्याला स्वतःच्या डाएटवरती कंट्रोल करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, हिरव्या पालेभाज्याले फळं.
फळं, अशी फळं काय महागडी किवीचं फळच खाल्लं पाहिजे किंवा ड्रॅगन फ्रूट खाल्लं पाहिजे असं काही नाही आहे. कुठलंही फळ घ्या, त्या फळामध्ये कोणता ना कोणता घटक आहे जो आपल्या शरीराला रिप्लेनिश करतो किंवा आपल्या शरीराला सपोर्ट करतो. मग मोसंबी असू दे, चिकू असू दे, आता आंब्या सीझन येईल, कोणतंही फळ तुम्ही खाऊ शकताय. फळामध्ये अशी कॅटेगरी नाही आहे की हे चांगलं फळ आहे वाईट फळ. ही फक्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते की किवीचं फळ चांगलं, ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने पैसे वाढतात, असं काही नाही. सगळी जी आपल्या ओरिजिनलमधली फळं आहेत आणि सगळी मिळतात मार्केटला, ती तुम्ही ह्या परीक्षेच्या कालावधीमध्ये खाल्ली पाहिजेत. तिसरं गोष्ट आहे, जेवण तुम्ही घरी जे करताय हे झालं बाहेर जातं. आपण रेग्युलर जेवणामध्ये बघूया. रेग्युलर जेवणामध्ये बऱ्यापैकी माझं मत असं आहे की चपातीचं प्रमाण कमी करा. भाकरी वगैरे जो आपला महाराष्ट्रीयन डाएट आहे त्यावरती फोकस करा. गव्हाच्या अन्नामुळं ॲसिडिटी होते, पोटाच्या तक्रारी वाढतात, त्यामुळं आपोआपच तुमचं तब्येत बिघडण्याकडे जास्त कल होते. त्यानंतर रेग्युलर घरामध्ये सांगायचं की आता तुमचा हेल्थ चांगली ठेवण्यासाठी घरातले मी चांगले पदार्थ सांगतो काय खायला पाहिजेत. आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये काही जंतू असतात जे चांगले असतात, आपल्या शरीरासाठी आपल्या मेंदूसाठी चांगले असतात. मग ते खाल्ल्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते किंवा आपल्याला एक फ्रेश वाटतं. ते असतात दह्यामध्ये. तर तुमच्या जेवणामध्ये ज्यांच्या घरी जनावर आहे, ज्यांच्या घरी शक्य आहे त्यांनी दही खाल्लं तरी सकाळच्या जेवणामध्ये चालेल, संध्याकाळी दही खायचं नाही. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी दुधाचे पदार्थ 6 नंतर अजिबात खायचे नाहीत. त्यानंतर काय, सकाळच्या वेळेला म्हणजे 12पर्यंत 4 ग्लास पाणी प्यायचं. आता परीक्षेला जाताना 4 ग्लास पाणी पिऊन जाऊ नका, कळलं काय. जे काय सांगतोय ते हे परीक्षेच्या आधीच सांगतोय मी. परीक्षेच्या वेळी काय करायचं सांगेनच. आता तुम्ही अभ्यास करताय किंवा आता शाळेमध्ये येताय किंवा घरी असताय, ज्यावेळी सुट्टी मिळेल तुम्हाला त्यावेळी 4 ग्लास पाणी प्या डेली 12पर्यंत. 12 ते 6 मध्ये परत 4 ग्लास पाणी प्यायचं आणि संध्याकाळच्या 6 नंतर फक्त 2 ग्लास पाणी प्यायचं. असं जर तुम्ही केलं तर तुमचं डायजेशन सुधारेल आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल आणि झोप पण शांतपणे लागेल, कळलं. मग जेवणामध्ये तुमची भाकरी पाहिजे, भाजी पाहिजे. भाजी कोणत्या, घरात सांगायचं की मला रेग्युलर आपल्याला अवेलेबल असलेली कुठलीही प्रकारची भाजी. बऱ्यापैकी मुलामुलींचा असतोय की हिरव्या पालेभाज्या किंवा कडू भाज्या कुठल्या कोणालाही नको असतात. सगळ्यांना एकदम चांगलं चांगलं मसालेदार असलेलं पाहिजे असते. पण मसालेदार पदार्थांमध्ये कुठल्याच प्रकारचं अन्न घटक समावेश असतील असं काही नाही आहे. तर हिरव्या पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील ह्यामध्ये सगळे विटॅमिन्स असतात, तुमच्या शरीराला लागणारे सगळे मायक्रोन्युट्रिएंट्स असतात, ज्यांना हळूहळू तुमच्या शरीरामध्ये ह्या गोष्टीचा फायदा होतोय. घरामध्ये डेली तुम्ही जेवण करताय त्यावेळी एक फिक्स टायमिंग ठेवा, रोज टायमिंग बदलू नका. 10वीच्या मुलांना खास सांगेन मी, तुम्ही रेग्युलर जे तुमचं वेळ आहे जेवणाची तीच वेळ घ्या, हलका डाएट घ्या, सावकाश जेवा. सावकाश जेवा म्हणजे हळूहळू जेवा नाही, कळलं काय. सावकाश जेवा म्हणजे काय, तुम्हाला माहित आहे काय सावकाश जेवा म्हणजे काय. आपण म्हणतोय ना बोला लोकांना सावकाश घ्या किंवा सावकाश जेवा म्हणजे काय. सावकाश म्हणजे 4 भाग करायचे आपल्या पोटाचे. 4 भागामध्ये फक्त आपल्याला 1 भाग आपल्याला पाणी घ्यायचं आहे, 1 भाग आपल्याला अन्न घ्यायचं आणि म्हणजे 2 भाग आहे ते मोकळे सोडायचे. म्हणजे आपल्याला पोटामध्ये फक्त 50% जेवण घ्यायचं आहे, 50% मोकळं सोडायचं आहे. म्हणजे डायजेशनला त्याला हे मिळेल, जागा मिळेल. समजा तुम्ही एक साधं उदाहरण देतो, तुम्हाला मिक्सर घेतला, तुम्ही मिक्सरमध्ये जर एखादा पदार्थ तुम्हाला बारीक करायचा आहे तर पूर्ण तोंड भरून भरता का तुम्ही, हाफपर्यंत भरताय किंवा थोडं भरताय, मग तो चांगल्या प्रकारे मिक्स होतोय. तो समजा पूर्ण पॅक केला, फिरतो का मिक्सर, बरोबर आहे ना. सायन्स तिथं पण आहे ना, जसं शरीरामध्ये सायन्स काम करतं तसं बाहेर काम करते. तर तुम्ही सावकाश म्हणजे काय की तुमची भूक जेवढी आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी खाल्लं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला फ्रेश वाटेल. नाही तर जेवल्यानंतर रक्तपुरवठा सगळा पोटाकडे जातो आणि मग झोप यायला चालू होते. पहाटे वगैरे उठणारे किंवा रात्री उशिरा अभ्यास करणाऱ्या मुलांच्यामध्ये तो प्रॉब्लेम होतोय की पोट भरून जेवतं. घरचे आई वडील लाड करतात, काय होत नाही, पण त्यांना समजावून सांगायचं की थोडं परीक्षेच्या काळामध्ये माझं थोडं कमी असलं तरी काळजी करू नका, मी व्यवस्थित आहे, भूक लागली तर मी सांगेन तुम्हाला. ह्या गोष्टी आतापासून समजून घ्या, कारण पुढच्या काळामध्ये, पुढच्या युनिव्हर्सिटी एक्झाम असू दे, पुढच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ॲक्टिव्ह राहायचं आहे. ही सुरुवात आहे आणि ही खूप छोटी गोष्ट आहे. म्हणजे ॲक्च्युली सांगू तर 10वीची एक्झाम ही पुढे गेल्यावर कळतं की काहीच नव्हती. त्याच्यापेक्षा खूप मोठ्या परीक्षा आणि खूप मोठ्या ॲडजस्टमेंट भविष्यात करायचे आहेत. मग ही सुरुवात आहे तुमची. तुमचं वय कमी आहे त्यामुळे तुमच्या लेवलला ते टपच आहे, पण पुढे मोठं झाल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या नव्हत्या. आपल्याला आपण चुकीच्या सवयी होत्या, त्या वाईट होत्या, त्या बदलायला पाहिजे त्या वेळेत. तर जेवणामध्ये तुमच्या रेग्युलरली दह्याचं सेवन पाहिजे, दुधाचे पदार्थ संध्याकाळी खायचं टाळा, हिरव्या पालेभाज्या आणि मोड आलेले धान्य, मटके असू दे, मोड आलेले मूग असू देत, हे सगळं पाहिजे. सोबत पाणी भरपूर प्या. हे झालं जेवणाचं. दुसरी गोष्ट काय टाळा सांगतो तुम्हाला मी जेवताना. एक टाळा म्हणजे तुम्ही जेवणासोबत स्नॅकिंग करताय ते पूर्णपणे टाळा परीक्षा होईपर्यंत. स्नॅकिंग करताय म्हणजे काय, जे तुम्ही त्यासोबत कुरकुरे घेताय, त्यासोबत पापड घेताय, त्यासोबत लोणचं घेताय, ते काही घेऊ नका. रेग्युलर साधा सात्विक डाएट घ्या, कळलं.
कारण ह्यानं तुम्हाला कुठेही तब्येत बिघडणार नाही, ॲसिडिटी होणार नाही, गॅस्ट्रिक डिस्टर्बन्स होणार नाही आहे. बाहेरचं खाणं पूर्णपणे टाळा. म्हणजे कुठेही हॉटेलमध्ये असू दे, कार्यक्रमात असू दे, कुठेही गाड्यावर असू दे, कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये असू दे, कुठंही कार्यक्रमाला हा 1 महिना 10वीच्या मुलांनी जाऊ नका, जेणेकरून तुमच्या शरीरावरती परिणाम होईल असं काही करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आता थंडी आहे त्यामुळे थोडं कोल्ड्रिंकचं प्रमाण कमी आहे. एक 15 दिवसामध्ये थोडं उष्णता वाढेल, मग त्यावेळी लगेचच कल येतोय, स्प्राईट किंवा बाकी आता स्टिंग वगैरे आलंय, तर ह्या गोष्टींचा परिणाम होतो की तुम्हाला लगेचच आता व्हायरल इन्फेक्शन बसतं. मग 2 दिवसावरती परीक्षा आहे. आता मी गुरुवारी माझा कार्यक्रम होता, माझं उदाहरण देतो मी. गुरुवारी आपला हा कार्यक्रम नियोजित होता, मला बुधवारी थोडं व्हायरल फीवर बसल्यामुळं मला गुरुवारी येता आला नाही. म्हणजे आपल्या प्रोडक्टिव्हिटी आणि कामावरती आपल्याला 100% आजाराचा परिणाम होतोय. हे उदाहरण मीच तुम्हाला दिलं. आता मग आज प्रोग्राम घ्यायला लागला आपल्याला, म्हणजे आपली परीक्षा पुढं आहे आणि आपण आजारी पडलो. भले डॉक्टर किती पण चांगला असेल ना, आपल्या शरीराला रिकव्हरीला वेळ लागतो. मग त्या रिकव्हरीमध्ये जर एक्झाम आली तर त्याचा परिणाम परीक्षेवरती होतोय. म्हणून तुमची एक्झाम होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवा. आपलं टार्गेट असलं पाहिजे किंवा आपल्याला तेवढा डिसिप्लिन पाहिजेच तर पाहिजे आपल्यामध्ये, की आपल्याला नाही आहे परीक्षा होईपर्यंत हे खायचंच नाही. परीक्षेनंतर खावा, त्याचा काही इश्यू नाही, पण परीक्षा होईपर्यंत आपले पदार्थ खायचे नाही, परीक्षा होईपर्यंत आपलं कोल्ड्रिंक्स प्यायचं नाही, परीक्षा होईपर्यंत आपल्या कुठल्या कार्यक्रमाला जायचं नाही. माझा एकच टार्गेट आहे की मला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, त्यासाठी मला हेल्दी राहायचं आहे, जेणेकरून मला व्यवस्थितपणे मेंटली आणि फिजिकली मी ॲक्टिव्ह राहील. समजलं काय? एवढंच डोक्यात ठेवा. आणि ही शिस्त ज्यावेळी तुम्ही मनात घ्याल त्यावेळी पुढच्या कुठल्याही एक्झाम येऊ देत, मग ती युनिव्हर्सिटीची असू दे, 11वीची परत 12वीची एक्झाम तुम्हाला द्यायची आहे, अशा कुठल्याही एक्झामला तुम्हाला कधी तणाव येणार नाही. तुम्ही आधीच प्लॅन करणार की बाबा 2 महिने माझी परीक्षा आहे, तर मला असं थोडं खाण्यामध्ये बदल करायला पाहिजेत, असे मला थोडं बाहेरचे पदार्थ टाळून मला फळभाज्या वगैरे खायला पाहिजेत. ॲक्च्युली मी हे सांगतोय हे लाईफ टाईमसाठीच आहे, पण कमीत कमी तुमच्या वयाला तुम्ही परीक्षेच्या काळात किंवा ज्यावेळी वॉर पिरियड आहे त्या काळात तरी वापरावं अशी माझी खूप इच्छा आहे. तर हे तुम्हाला सवय आहेत ना, लाईफ टाईम तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. हा झाला एक आहाराचा भाग. आपण आहारानंतर आता दुसऱ्याकडे शिफ्ट करू शकतो की आपण मानसिक तणाव किंवा मानसिक आरोग्य कसं जपलं पाहिजे. बरोबर आहे ना? आता इथं 10वीला किती जण आहे तुम्ही टोटल आता तुमच्या? 7 मधले कोणीही असं एकदम असा निवांत नसेल की जो आता 10वीची उद्या परीक्षा मी जातोच आता क्रॅकच करून येतो, मला असं नसणार आहे. सगळ्यांना टेन्शन असते. सगळा अभ्यास झालेल्या विद्यार्थ्याला देखील पेपरच्या तासभर आधी टेन्शन असते. म्हणजे हा तणाव आपल्याला जाणारच नाही आहे. आपण शेवट क्षणापर्यंत अभ्यास करणार, शेवट क्षणापर्यंत आपण अटेम्प्ट करणार की चांगले मार्क पडसे पडतील, हे चांगलीच गोष्ट आहे. पण यामध्ये म्हणजे कामाचा, आपल्या अभ्यासाचा आणि आपल्या मेंटल हेल्थचा बॅलन्स राहायला पाहिजे. नाहीतर ह्याचा परिणाम कसं होतो की ओनली तणावामध्ये तुमचा IQ लेवल कमी होतं. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला देऊ काय, तुम्ही असं एका रस्त्याने चाललाय आणि अचानकपणे एखादा समजा वाघ समोर आलाच, तर तुमचे IQ वाढेल काय कमी होईल? कमी होणार ना. काय त्यावेळी तुम्हाला सुचणार सगळे मी असं करतो, कॅल्क्युलेशन करतो, ह्याला मारतो, असं होणार नाही ना. घाबरणार तुम्ही. म्हणजे कुठल्याही तणावाच्या परिस्थितीमध्ये आपला IQ कमी होतोय. मग तुम्ही जर परीक्षेला घाबरला तर तुमचा IQ कसा राहणार? म्हणजे तुमची क्षमता जर 100%ची असेल तर तुमचा IQ लेवल कमी होणार आणि तुम्ही 70%च परफॉर्म करणार. म्हणजे आपल्याला मेंटल हेल्थ किती महत्त्वाची आहे बघा, मानसिक स्थैर्य किती महत्त्वाचं आहे आपल्याला एक्झाममध्ये मार्क पाडण्यासाठी. कितीतरी मुलं असं बघितलेत मी, जी मुलं शाळेच्या लेवलला, शाळेच्या एक्झाममध्ये, चाचणी परीक्षांच्यामध्ये प्रत्येकामध्ये टॉप करतात आणि एका अशा बाहेरच्या परीक्षेला गेली की पूर्णपणे कोलॅप्स होऊन, म्हणजे बाकी मुलांच्या पेक्षा मागं असतात ती. हे कशामुळे होतं आहे की प्रेशर सिच्युएशन हँडल करता येत नाही त्यांना. म्हणजे बाहेरचं वातावरण बघणं किंवा एक मला आता जमेल काय नाही ह्या गोष्टीमध्येच खूप विचार करतात. तर जास्त विचार करायचा नाही, रिलॅक्स राहायचं आहे. म्हणून म्हणलं तयारी करायची आहे आपल्याला 1 महिना किंवा आता जे 8वी 9वीची मुलं आहेत त्यांना मी सांगतो पुढची परीक्षा ना, आता चाचणी येणार आहे तुमची, एप्रिलमधली एक्झाम येणार आहे, तयारी करायची आहे, आपला अभ्यास चालू करायचा, एक गोष्ट अशी करत जायची आहे, जेणेकरून मग तुम्हाला कळेल की मग माझं एवढं झालंय, एवढं राहिलंय, मग तणाव आपोआप कमी होईल. जेव्हा तुम्हाला वाटेल 100% माझा अभ्यास झालाय, तर मी कोणताही प्रश्न पडला मला सोडवता येतोय, आपोआप तणाव कमी होईल. म्हणजे स्वतःला पॉझिटिव्हली सांगणं की तुझं बऱ्यापैकी झालंय, तू काय टेन्शन घेऊ नकोस, तू व्यस्त होतोस, चांगला मार्क्स पडतात, आपोआप तणाव कमी होईल. जेणेकरून तुम्ही ज्यावेळी परीक्षेला जाल, त्या वर्गात एंटर कराल, त्यावेळी तुम्ही रिलॅक्स असणार. बरोबर आहे ना? मग तणाव येणार नाही, मग चांगले 100% तुम्हाला चांगले मार्क्स पडणार. बरोबर आहे ना? मी सांगतोय चुकतंय काय? तर तुम्ही लक्षात ठेवा की इथून पुढं यासाठी एक सोपा मार्ग सांगतो, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभरासाठी उपयोग होईल. की सकाळी ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला बसताय किंवा संध्याकाळी कधी पण वेळ असे काय नाही आहे, रात्री 12ला बसा अभ्यासाला, लगेच पुस्तक उघडून बसायचं नाही. एक 5 मिनटं बसायचं, शांत बसायचं, 10 ते 15 वेळा खोल श्वास घ्यायचा आणि सोडायचा, बाकी काहीही करायचं नाही.
एकदम खोल श्वास घ्यायचा. ज्यावेळी तुम्ही खोल श्वास घेऊन सोडता त्यावेळी पूर्णपणे तुमचा मेंदू त्या श्वासावरती नियंत्रित होतो आणि तुम्हाला रिलॅक्स वाटायला चालू होते. मग खूप काही मोठी क्रिया नाही, सगळ्यांना जमू शकते श्वास घ्यायला सोडायला. पण खोल श्वास घ्यायचा, शांत ठिकाणी बसायचा आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची, जेणेकरून आपण मेंदूला एकाग्र करतोय. नाहीतर विचार आपले चालू असतात कंटिन्युअसली, काय नवीन नवीन नवीन. दुसरी गोष्ट काय आहे की तुम्हाला अभ्यास करत असताना स्वतःला टाईम ठरवून द्यायचा. समजा आता तुम्ही आता 10वीला आहे, आपला 24 तास वेळ आहे आपल्याकडं, तर तुम्ही काय कंटिन्युअसली 24 तास अभ्यास करणार नाही, कोणच करू शकत नाही. एक बाबा 10 तास 12 तास मॅक्झिमम 15 तास अभ्यास करणारे लोक आहेत, खूपच लय करणारे 18 तास अभ्यास करतात. पण तुम्ही तुमच्या 10वीसाठी मला वाटतं की कंटिन्युअस केलेला एक 5-6 तासाचा अभ्यास म्हणजे सफिशियंट आहे चांगले मार्क पाडण्यासाठी. मी तर तेवढाच करायचो. मी पहाटे 3 वाजता उठायचो, 3 वाजल्यापासून कंटिन्यू 7 पर्यंत मी अभ्यास करायचो आणि मी पहाटे 3ला 10वी पासून 12वी पर्यंत उठायचो. मग 3 ते 7 म्हणजे 4 तास मी कंटिन्यूस अभ्यास करायचो. त्यानंतर मला जायचं असतं शाळेला वगैरे आणि संध्याकाळी आल्यानंतर 7 ते 9 म्हणजे सकाळचा 4 आणि संध्याकाळी 2 तास अभ्यास करायचो. मला मार्क्स त्यावेळी म्हणजे 2004ला मला 90% मार्क्स पडले होते. मला कॉन्फिडन्स आहे की तुम्ही जर 4-5 तास योग्य दिले, व्यवस्थित दिले तर 100% तुम्हाला मार्क पडतात. मग राहिले 8 तास झोपला, 6 तास अभ्यासामध्ये गेले, 8 तास 14, राहिले 10 तास. 10 तासाचं काय करणार तुम्ही? बरोबर आहे ना, हा प्रश्न पण आहे की. मग 10 तासाचं तुम्ही जर स्वतःचा ठरवून गेला किंवा मी 10 तासामध्ये 1-2 तास मी खेळायला जाईन, काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला. पण ते 2 तास जायचं किंवा अभ्यासामध्ये असताना त्याचा विचार करायचा नाही आता मी तिथं जाऊन काय करेन असं. म्हणजे मला सर चांगलं वाटतं. मी 12वीच्या एक्झामला जायचो, 12वीच्या एक्झाम पेपर दुपारी असायचे, पेपर 2ला संपायचे, मी 3ला यायचो, 3ला झोपायचो, 4-4:30ला उठायचो, मी जायचो क्रिकेट खेळायला आणि 6ला यायचो. बोर्डाची एक्झाम चालू असताना बरं काय हे शेड्यूल होतं माझं. 6ला येऊन मी अभ्यासाला बसायचो. खरं मी वर्षभर खूप अभ्यास केला होता. मी वर्षभर पहाटे 3 पासून अभ्यास करायचो. म्हणजे आपण जर चांगली तयारी असली आपली की आपल्याला परीक्षेचा तणाव येत नाही, त्या दिवशी पण तुम्ही खेळू शकताय, त्या दिवशी पण तुम्ही रिलॅक्स राहू शकताय आणि चांगले मार्क पडू शकताय. समजताय का मला काय म्हणायचं आहे? तर आपली मेंटल हेल्थ जपणं ह्या परीक्षेच्या काळामध्ये आणि त्याच्या आधी पण खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला मी सांगते त्या पद्धतीनं थोडं हे एकदम सॉफ्ट मेडिटेशन आहे. खोल श्वास घेणं सोडणं हे सॉफ्ट मेडिटेशन आहे, जेणेकरून तुमचं माइंड स्टेबल होतंय. जे मनामध्ये एकदम विचार चालू असतात कंटिन्युअसली आपल्या, ते बंद होतात आणि त्यानंतर अभ्यासाला चालू करायचं. अभ्यास करताना देखील असं करायचं नाही की मला सगळंच आलं पाहिजे, सगळं कोणालाच येत नसतंय. बरोबर आहे ना. कुठलाच आता 100% पडलेल्या विद्यार्थ्याला देखील सगळं येत नाही, काही ना काही कमी जास्त प्रमाणात असतंय. तर कसं आहे की सगळं येईल असं नाही. जे आपले वीक पॉईंट्स आहेत, जे आपले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, म्हणजे आता पुस्तकामध्ये 10 धडे आहेत, त्यातले आपल्याला 5 धडे चांगले समजलेले असतात, ते धडे आपण फास्ट रिव्हिजन करायची. जे समजले नाही त्यावर जरा फोकस करायचा, त्याविषयी शंका निर्माण करायची. त्यावेळी सर तुमच्या मतीला आहेतच, त्यांना विचारायचं. असं केलं की तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होईल की बाबा जे येत नव्हती गोष्ट मला ती येते आणि आपोआपच तुमची मेंटल स्टॅबिलिटी निर्माण होईल. तर हा 1 महिना सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की त्यांनी स्वतःला प्लॅनिंग करा की माझा कुठला वेळ, सकाळचा वेळ मी किती अभ्यास करेन, दुपारच्या वेळ किती अभ्यास करेन, संध्याकाळच्या वेळ किती अभ्यास करेन. डिवाईड करा, 2-2 तासाच्या स्लॉटमध्ये टायमिंग डिवाईड करा. कमीत कमी 6 तास अभ्यास करा. 6 तास अभ्यास कराच, त्याच्यापेक्षा कमी नकोच. कारण तुम्ही 10वीची एक्झाम देताय, तुमचा आयुष्यातला एक 10वीला चांगला मार्क पडणं म्हणजे समजा ह्यातले एखाद्या विद्यार्थ्याला जर 85% 90% मार्क पडले, त्याच्या आयुष्यभरासाठी तो कॉन्फिडन्स वाढतोय की मी ह्या रीचला जाऊ शकतोय. हे कळते, तुमचं स्ट्रेंथ कळते तुम्हाला. आणि मग भविष्य काळामध्ये देखील ज्यावेळी तुम्ही बाहेर जाताय, बाहेरच्या कॉलेजमध्ये वगैरे, त्यावेळी तुम्हाला समजतं की मी पण ह्या रेंजचा आहे, मला पण असे मार्क पडू शकतात. कारण माझ्यासोबतची घटना, आपल्या मराठी शाळेला सर हंकारे सर म्हणून होते आणि त्यांच्या मुलगीला 91% मार्क पडले होते आणि मी त्यावेळी 6वीला किंवा 7वीला असेल आणि आम्ही जयसिंगपूरमध्ये वडिलांसोबत गेलो होतो रविवारी आणि सर भेटले. आमच्या ह्याला मुलगीला 91% पडले. विचार केला 91% काय ते खोटं बोललेत म्हणले, एवढे मार्क पडू शकत नाही म्हणलं, आमच्या गावातील 70%च्या वर कुणाला पडणार. मग ज्यावेळी मला 90% पडले त्यावेळी कळलं की आपण हे सगळं अचिवेबल असतंय, आपण त्या विचारसरणीने जात नाही की हे आपल्याला मिळू शकते किंवा आपण एवढं अचीव्ह करू शकतोय. त्यासाठीचे जे कष्ट आहे ते प्लॅनिंग आहे ते आपल्याला करायला लागते. तर कसं आहे, तुम्ही ग्रामीण भागात आहे म्हणून ह्या न्यूनगंड ठेवायचा नाही आहे. कळलं काय? आपण कोणत्या शाळेत आहे ह्या न्यूनगंड ठेवायचा नाही आहे. तुम्ही वैयक्तिकरित्या खूप स्ट्रॉंग असता, आपले शिक्षक चांगले असतात, फक्त आपण त्याला युटिलायझेशन करून स्वतःसाठी प्लॅनिंग करून त्यावर काम करणं महत्त्वाचं आहे. तर एक तुम्हाला छोटी ट्रिक सांगतो मी परीक्षेसाठीची काय, आणि ती आयुष्यभर लक्षात ठेवा, कारण एवढी महत्त्वाची ट्रिक आहे सर ती. आता आज माझी एक्झाम आहे, तर माझा एक पेपर आहे, मला इथे यायचं आहे. तर भरपूर मुलांना 1-2-3 प्रकारचे मुलं असतात, म्हणजे मुलींच्यामध्ये सिन्सिअरिटी खूप असते. त्या अर्धा तासात येऊन बसतील इथं
किंवा येऊन चर्चा करतील पेपरविषयी, काही मुले अभ्यास करतील. मुलांच्यामध्ये 2 प्रकार असतात की एक बरोबर वेळेवर येणारी मुलं आणि शेवटी धावपळ करत येणारी मुलं, असे 2 प्रकारची मुलं असतात. तर तुम्ही ज्यावेळी समजा एक्झाम आहे तुमची, कुठला तरी पेपर आहे, मराठीचा किंवा इंग्लिशचा पेपर आहे, इंग्लिशमध्ये आधी सगळे बऱ्यापैकी आपले लोक हे असतात, कच्चे असतात, आणि त्यात तुम्ही शेवटला बाहेर गप्पा मारत बसला आणि अचानकपणे पेपरला येऊन बसला, तुमचा मेंदू पूर्णपणे त्या गोष्टींवरतीच फोकस झालेला असतो. तुम्हाला इथे येऊन सुचतच नाही. त्यात पहिला प्रश्न जर अवघड आला, झालं, मग तुम्ही ब्लँक झाला. भरपूर लोकांचं असं होतंय की अभ्यास तर केलेला असतोय, पण ह्या किरकोळ चुकांच्यामुळं काय होतं की तुमचा पूर्णपणे तो पेपर वाया जातो. तर आपल्या मेंदूचे एक म्हणजे हे असते, म्हणजे पद्धत आहे काम करण्याची. तुम्ही जर शांत बसला आणि एखाद्या गोष्टीचा विचार करायला चालू केला, म्हणजे तुम्ही आता 10वीला आहे, तुम्ही 5वीमध्ये काय केलं होतं समजा त्यावेळी आठवाला, किंवा एखादी स्पर्धा होती गावात, किंवा एखादी यात्रा होती, काही असू दे इव्हेंट, तुमच्या घरात कार्यक्रम असेल, तर तुम्ही आठवाला की त्याच्या बाजूच्या गोष्टी आपोआप मेंदू आपल्याला एक्स्ट्रा द्यायला चालू करतोय. मग तुम्हाला एक्झामला जायचं आहे ना, त्या दिवशी एकतर वेळेत पोहोचा. वेळेत पोहोचल्यानंतर तुम्हाला भीती राहणार नाही की माझी एक्झाम चुकेल काय नाही. किती लोकांची एक्झाम चुकते पण, बरोबर आहे. वेळेत पोहोचल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा आता समजा ह्या बाकावरती माझा नंबर आहे, तिथे एक 15 मिनिटं आधी तर जाऊन बसा, किंवा अर्धा तास आधी, काय टायमिंग असेल त्याच्या आधी. आणि गेल्यानंतर तिथं काहीही करत बसायचं नाही, शांत डोळे झाकायचे आणि त्याविषयीचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे फक्त पॉईंट आठवायचे. म्हणजे मराठी विषय आहे, मराठी विषयाच्या धड्यांची नावं आठवा. फक्त धड्यांची नावं आठवली तुम्हाला, आठवायला पाहिजे असं काही नाही. एखादा राहायला आठवलं नाही तरी पण चालतंय, आठवा. त्यानंतर त्या विषयातला एखादा धडातला काहीतरी मजकूर आठवा. त्यानंतर एखाद्या त्यातला दुसरा घटक आठवा, एखादा प्रश्न आठवा, त्याचं उत्तर सोडवायचा प्रयत्न करा. ह्यानं काय होईल माहिती आहे काय, तुमच्या ब्रेन सेल्स आपोआपच त्या गोष्टीकडं काम करायला चालू होतील, आणि तुम्हाला जे गोष्टी येत नव्हत्या त्या आपोआपच पेपर समोर आल्यानंतर रिकॉल व्हायला चालू होतील. आणि ही गोष्ट ह्यासाठीच नाही आहे, तुम्ही पुढे 12वीची परीक्षा द्या, तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या. स्पर्धा परीक्षेला तर खूप मोठा सिलेबस असतोय. मग जर अशा गोष्टी केल्या नाहीत आपण, तर आपण पास होत नाही आहे. म्हणजे तुम्हाला कोणतीही मोठी गोष्ट जर अचीव करायची असली, तर तुम्हाला ही जी थेअरी मी सांगितली, ही थेअरी अप्लाय करणं सगळ्यात बेस्ट आहे. की तुम्ही त्या गोष्टीमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून घेणं, बरोबर आहे ना. तुम्हाला गेल्या वर्षीचं गॅदरिंगचं जर मी विचारलं अचानकपणे, तुम्ही 1-2 मिनिट विचार करायला सगळं सांगाल, कोण काय, कोणता डान्स केला होता, कोण काय केलं होतं, बरोबर आहे ना. म्हणजे आपण मेमरी रिकॉल करू शकतोय, पण त्या मेमरी रिकॉल करण्यासाठी मेंदूला बरोबर ते सिग्नल द्यायला लागतात. मग ज्यावेळी तुम्ही वर्गाच्या त्या वातावरणामध्ये जाऊन बसताय आणि मेंदूला रिकॉल करताय आणि सांगताय की मला हे आठवायचं आहे, हे आठवायचं आहे, मेंदू आपोआप तुम्हाला सगळ्या सिग्नल द्यायला चालू करतो, तुम्हाला इनपुट्स द्यायला चालू करतो. आणि मग तुम्ही परीक्षेला बसल्यानंतर सगळं कितीही अवघड प्रश्न हे होते, तुम्हाला ते आठवतं आणि तुम्ही सोडवता. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की एक बॅलन्स्ड डाईट आणि बॅलन्स्ड माइंड, ह्या 2 स्ट्रॅटेजीवरती काम करायचं आहे. आणि ज्यावेळी हे दोन्ही एकत्र काम करेल त्यावेळी ते पॉवरफुल असतील, आणि तुम्हाला अवघडातला अवघड प्रश्न, अवघडातल्या अवघड परीक्षा देखील इझिली वाटेल. मग तुम्ही सरांना सांगाल की सर आम्हाला पेपर सगळे चांगले गेले, मार्क्स पण चांगले पडतील. तर मी ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत थोड्या वेळामध्ये, ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार करा, जेणेकरून, आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे इम्प्लिमेंटेशन करा, तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी लागू करा, जेणेकरून तुम्हाला भविष्य काळात देखील फायदा होईल. 10वीची परीक्षा होईलच, जे 8वी-9वीची मुलं आहेत त्यांना पुढच्या काळासाठी फायदा होईल, पण पुढच्या कॉलेजच्या लाईफसाठी देखील तुम्हाला फायदा झाला पाहिजे या गोष्टींचा. आणि फिजिकली फिट राहा, मेंटली फिट राहा. मला वाटतं सर भरपूर सांगून झाले, यावरती मुलं चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि त्यांचं आरोग्य, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंटल हेल्थ चांगली जपून ठेवतील आणि चांगले परफॉर्म करतील असं मला अपेक्षा आहे. तर सर्वांना तुमच्या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आमची शाळा आहे त्यामुळे आमच्या शाळेचं नाव निघू दे असं मला अपेक्षा आहे. तर थँक्यू. कॉफीमुक्त अभियान जनजागृती सप्ताह याच्या अंतर्गत परीक्षा काळामध्ये आहार व आरोग्याची काळजी या विषयासंदर्भात आपल्या सगळ्यांच्या बरोबर हितगुज करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या शाळेमध्ये उपस्थित राहिलेले, आणि ज्यांचं मगापासून चांगलं जवळपास अर्धा तास, पाऊण तास आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकलं, ते डॉक्टर रविराज दबडे साहेब इथं आपल्या शाळेमध्ये आले. ते आपल्या शाळेचेच माजी विद्यार्थी आहेत. परंतु जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो, विनंती करतो, तेव्हा ते आम्हाला मान देतात आणि ते त्यांची हातातली कामं बाजूला ठेवून उपस्थित राहतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांनीच आपल्या भाषणामध्ये सांगितले की नियोजित कार्यक्रम हा गुरुवारी होता, पण त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम स्किप करावा लागला, पोस्टपोन करावा लागला, आणि आज आपण तो कार्यक्रम घेतला. आपल्या समाजामध्ये असं म्हटलं जातं की एखाद्याला खुश करायचं असेल तर तो एखाद्या व्यक्तीला खुश करण्याचा मार्ग त्याच्या पोटामधनं जातो असं म्हटलं जातं.
म्हणजे कुणालाही खुश करायचं असेल तर तो खुश करण्याचा मार्ग हा त्याच्या पोटामधनं जातो. म्हणून आपण अतिशय आतिथ्यशील असतो आणि येणाऱ्या लोकांना आपण भरपेट खायला घालतो आणि तसं नाही घातलं तर आपल्याला खूप अस्वस्थता वाटते. परंतु आपण त्याचा विचार हा करत नाही की हा भरपेट खाणारा माणूस नंतर त्याला त्याचा खूप त्रास होणार आहे, हा आपण विचार करत नाही. परंतु तो आपण विचार करायला पाहिजे अतिरिक्त खाण्यामुळे काय तोटे होऊ शकतात आणि परीक्षा कालावधीमध्ये कसं आपण खाण्यावरती, खाण्यापिण्यावरती, निद्रेवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि ते कसं, त्याबद्दल सरांनी फार छान माहिती दिली. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, यू आर व्हॉट यू ईट. म्हणजे तुम्ही जे काय खाता तसे तुमचं व्यक्तिमत्व असतं आणि त्यामुळं आपण आपल्या खाण्यापिण्यावरती व्यवस्थितरित्या नियंत्रण ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे त्यांनी आपल्याला परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शन केलं, परंतु त्यांच्याच बोलण्यामधनं आपल्याला एक शब्द आपल्याला जरूर ऐकायला मिळाला असेल की जरी हे परीक्षा कालावधीमध्ये आपण मार्गदर्शन करत असू तरी ते आपल्या लाईफ टाईम आपल्याला उपयोगाचं आहे. म्हणजे आपण आपल्या लाईफ टाईम मध्ये सुद्धा आपण जीवनशैली आपण अवलंबू शकतो. 4 भाग आपण आपल्या पोटाचे करू शकतो. तो भाग फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. म्हणजे आपण गरजेपेक्षा अधिक खाल्लं की आपली प्रकृती बिघडते आणि त्यामुळं आपण संयमानं आपण आपल्या जेवणावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, हे सांगण्याचा त्यांचा मतितार्थ. सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्याचा नक्की आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. साहेबांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार तुम्ही देखील खाण्यापिण्याच्या सवयी निदान परीक्षा कालावधीमध्ये तरी चांगल्या ठेवा, बदला आणि त्याचा जरूर तुम्हाला फायदा होईल अशी मला खात्री वाटते. सर, मी तुमचं मनापासून आभार मानतो. तुम्ही आपला वेळात वेळ काढून इथं आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. परत एकदा आभार. आणि इथं आपण थांबूया. हा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं मी जाहीर करतो.